येतो मग अगं तिचा येतं नाही पटलं जायची मोन्या कसं नाही मोरलं नको आणि सोन्या घ्या चला. लय पाऊस झाल्यामुळं ही अवस्था आहे. त्यावेळेस लय पाऊस झाला. हो पास मूर्ती घालायला लागणार आहे. मूर्ती शिवाय बावधन किल्लारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. 9 जुलै रोजी बावधनचा बेंदूर येत आहे. तर गावात नवनवीन अशा खरेदी होतात. त्यातली जी एक नामांकित जातीवंत खरेदी, तर मालकांचं जाणून घेऊ. नाव? नमस्कार. नमस्कार. आपलं चॅनलला नाव आणि आपलं गाव माहिती सांगा तुमची. आमची माहिती, मी संदेश सीताराम देशमुख, माझं गाव बावधन. बरं, आता हे आपण वासरू आणलंय. ही वासरू आणले पोरगीकडं आमच्या. बर, कुठल्या म्हणजे आमच्या स्वतःच्या पोरगीकडं आणल्या. बर, नंदुरबारमधून आणल्या. बरं, आणायचं कसं काय ठरलं? नियोजन काय झालं? निवेदन ठरलं असं हां की दावणीला आमच्या आजी पंजापासून बैल होती. हां ते आता मध्यंतरी काळात बैल नव्हती, हां म्हणून आलो घेऊन. बरं, म्हणजे तुम्हाला नाद आहे पहिल्यापासून? हो, नाद आहे पहिल्यापासून. बरं, आता तुमच्या काळात किंवा तुमच्या वडिलांच्या काळात बैल होऊन गेलेली अशी बरीच बैल असतात. बरीच बैल होती. त्यातली एक नामांकित 1-2-3 बैल अशी सांगा. त्या बैलांचा इतिहास बगाडातला असेल किंवा एरीवारीचा. ते पहिला एक बैल होता चांगला आमचा, सुंदर म्हणून. बर, तो इथे चांगलं काम करायचा बागाडात. हां, तो कुठून आणलेला काय? तो पाचवरून घेतला होता पहिला. असंच घेतला होता लहानपणी. हां, लहानपणी घेतला होता. हां, तो आणून असा सांभाळला, त्याला लहानाचा मोठा केला. हां, त्यानं चांगलं काम केलं होतं. तो पाचवडाच्या बाजारावर घेतला. पाचवडच्या बाजारात घेतला होता. पाचवडच्या बाजारात घेतला होता. त्याला जवळजवळ 14 वर्ष सांभाळला, 14-15 वर्ष. हां, त्यानं चांगलं काम केलं आपल्या बागाडात. लय मोठा नव्हता, लय बारीक नव्हता, आपला मध्यम आता बैल होता. आता हे तयार करून आता बनवायचा आहे. बगाडासाठी बनवायचा आहे. बरं, ह्याच्या अगोदर बी आपल्याकडे एक बुजुर्ग खोंड होतं. बरीच बैल होऊन गेली आपल्याकडे. बरंच बैल होऊन गेली. बरं, ती पहिलं खोंड कुठून आणलेलं काय जरा? ते पहिलं खोंड आणलं होतं ते पाचवरून आणलं होतं. हां, हो हो हो, पाचवरून आणलं होतं. पाचवरून. हां, हो हो, सोनिया पहिलं तुम्ही बैल होती 2. हां, आमच्या वडिलांच्या काळात, माझ्या काळात 2 होती माझ्या. एक शिंगडा म्हणून होता, शिंगडा म्हणून स्टार्ट बैल. हां, ते बी चांगला होता बैल. त्यानंतर आम्ही दुसरा बैल घेतला, मथुर म्हणून. तो कुठून आणला? तो असं घरचाच बनवला होता, गाईचा. होय. हां, पहिल्या गाय होत्या आपल्याकडे? पहिला देशी गाय होती एक, हां, त्या गाईचा बनवला होता. पहिली तुमची गावात बैल होती? पहिल्या गावात बैल होती. आता कालांतर काय झालं, हां, थोडं 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 क्षेत्र होत गेलं. हां, त्यामुळे मध्यंतरी काळात बैल कमी केली. बरं. बरं, आता ही वासरू आणताना कसं ठरलं? म्हणजे तुम्ही बघितलं मुलीच्या घरी कसं काय? मुलीच्या घरी आमच्या बघितलं, हां, पास पडलं मला हे बैल, म्हणून आलो घेऊन. बरं. बरं, आता किती महिन्याचं आहे काय? किती? हे नाही, हे मार्च महिन्यातलं आहे. होय. 20 तारखेचं. बरं, 20 मार्चचं जन्म आहे. म्हणजे आता 2-3 साधारण महिने झाले. चांगल्या जातीचं आहे. हो हो हो, घेऊन आला. आता तर पहिली आपली बैल म्हणत होता तुम्ही. आता साधारण तुम्ही त्यावेळेस गावात बी लय बैल होती. गावात बी लय बैल. कोणाच्या खोट्यात झोपायचा? कसं काय? जाताना येताना बघा, बसत्या खोत्यात झोपायचो. होय, जाताना येताना? हो, जाताना. हां, जाताना झोपायचो, येताना बी झोपायचो. हां, तो होते भगवान बाबा. बरं, हां, त्यांच्या खोत्यात झोपायचो. हां, मग त्यांचा एक खोता होता? त्यांचा एक खोता होता आपला. त्यांच्या आपला वारंगला बी होता. हां, त्यात आपला बैल झोपायचो. बरं, आता लय बैल होऊन गेली किंवा लय बैल होऊन गेली. एखादा बैल होऊन गेलेला किंवा तो इथंच त्याला हे झालेलं
एखादा त्याला हो त्या इथं जाऊनच पडला बेंद्राला म्हणून पहिला बैल आपला पडला. बर तो किती वर्ष होता आपल्याकडे बैल? ते होता की 12 वर्ष होता. म्हणजे घरचाच बैल 12 वर्ष होता. त्या बैलाचं नाव काय? मथुर नाव होतं. मथुर तुमच्या दावणीला एक चांगला नामांकित बैल होऊन गेला त्या काळात. त्या काळात बैल होऊन गेला त्या काळात. म्हणजे आता आम्हाला वाटत होतं की तुमच्याकडे आम्ही बघतोय असं बैल होती पहिलं बैल होती पण माहित नाही. पोरांना माहिती नाही अजून. म्हणजे आपण चालू केलं आता परत नवीन. हो अतिशय नामांकित जातीवंत असा खोंड आणलाय त्यांना आणि त्यांना पहिल्यापासून नाद आहे आणि वासरू बी त्या जातीचं आहे. त्यांना बघता क्षणी पास पडलं म्हणून आणलंय त्यांनी. 7 पड हो. आणि त्याचं तळखोर शेपूट गोंडा एक नंबर असं जातीला आहे वासरू. आणि ज्या माणसाला नाद असतो तो ज्या वेळेस वेळ भेटेल त्यावेळेस तो नाद जपत असतो. आज पोरांचं स्थिरतावर करत असताना थोडासा वेळ भेटला. आता घरी बी म्हशी बिशी आहेत, बरीच गुरु आहेत, तर त्यांना तो नाद जोपासण्याचा आता प्रयत्न केलाय. तर एक वासरू घेऊन आल्यात आपण बघूच ती चांगलं आता नवीन आणलंय त्यामुळं जरा खाईना. आणि पेत होतं का ती पहिलं? दूध प्याज हो. आता तुटलंय म्हणजे गाई गाभण गाई गाभण आहे तुटले. तर आता कुठल्या वळूची पायदास काय माहिती का आपल्याला? केला जातीचा वळू आहे. होय केला जाते वळूच्या पोटच आहे. वळूच्या पोटचं त्यामुळेच ती एवढं जातवण्यास. वळूच्या पोटच आहे. तर अशी चांगली बैल बावधूंमध्ये तुम्हाला पाहायला भेटतील. आणि नाद बी लय जणांना असा आहे की आज वेळेनुसार वेळ गावत नाही काय माणसांना, तरी बी असा वेळ काढून जपणारी माणसं बावधूंमध्ये बरीच आहेत. तर आज आपण जुन्या काळात तुमची बैल होऊन गेली त्यातला आता मथुर सांगितलं. आता सुंदर एक बैलाचा तुमचा राजा झाला. राजा म्हणून राजा म्हणून झाला. बर त्या काळात काय कसं असायचं म्हणजे बैल घरची तयार करायचं? म्हणजे बैल तयार करायचो. त्या काळात ट्रॅक्टर होतो ना त्यामुळे बैलांना कामं वगैरे होती. 12 महिने काम असायची बैलांना. आता काय झालं सगळ्या घरटी ट्रॅक्टर निघाल्यामुळं आता बैलांना काम नाही सगळं स्वतः ट्रॅक्टरवर करून घेतलेत माणसं. त्यामुळे आता बैलांना लोक कमी पडलेत. बरं आता ह्या वर्षी पावसाचं आतापर्यंतच्या इतिहासात एवढा पाऊस पडला नाही. असा पाऊस ह्या वर्षी पडलाय. भरपूर पाऊस पडला. पेरण्या राहिल्यात काय काय राहिले. आता किस्ती पेरणी यंदा राहिली आमची 2 एकर पेरायचे राहिले. 2 एकर पेरायचे राहिले आमचं. आणि अगोदर पेरलं असेल काय थोडंफार पेरले. अर्धा एकर पेरलंय एवढं. त्या काळात बैला चालायचं त्यावेळेस असा पाऊस होता का? हो त्या काळात पाऊस होता पण असा होता पाऊस टायमिंगला पाऊस असा होय. आता काय झाले भरपूर पाऊस पडतोय कधीही पाऊस पडतोय. बरं आता गावात पहिला आपला गोठा होता. हो पहिला गावात गोठा केलाय. तर कसं काय म्हणजे काय कसं येऊन जाऊन करतो. आता गावात काय प्रत्येकाने घर बांधल्यामुळं जागाच नाही अडचण झाली. गंजी लावा ही पहिलं मोकळी पटांगण होती. आता काय तसलं काय राहिलंच नाही. आता जागा थोड्या चाललेत त्याच्यामुळं. बर आता वासरू लहान आहे तर आता ह्या बगाडाला अजून वर्ष जायचं. बगाडापर्यंत केवढं मोठं होईल किंवा केवढं म्हणजे दात लावल न लावल? बगाडामध्ये 1 वर्षाचा होईल. 1 वर्षाचा होईल. मग जाताना आपल्या गाड्याला चालेल? गाड्याला मोकळ्या चालेल. मोकळ्या घालणार आहे. बघू आता ह्याला आणल्यापासून खायला पाणी पित नाही मला कळलं. आता गारठ्यामुळे पाणी पिणं झालंय खायनं झालंय. बर आता त्याला रतीप बितीप काय आपले शेंगदाणा पेंट चालू आहे. बर ती गावाची कडे काय बंद केली काय 2 दिवस दिली पण ती कामाला लागला पाहिजे. दांडायला लागला त्याच्यामुळे बंद केली कणिक त्याची. त्याला ती पचाना कणिक पचाना. शेंगदाणा पेंट आणि मका बारडा एवढं चालू आहे आता सध्या त्याला. बर चालतंय. बावधन खिलारला माहिती दिल्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. पहिली घरचीच बैल तयार बाबा आमचं चालू